संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहामध्ये शिवशाहीर कल्याण महाराज काळे यांच्या ओजस्वी कीर्तनाने आणि स्फूर्तिदायक पोवाड्याने उपस्थित जनसमुदाय भारावून गेला. आपल्या खास विनोदी आणि प्रबोधनपर शैलीत त्यांनी विविध सामाजिक विषयांवर भाष्य करत समाजाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला. कल्याण महाराज काळे यांनी आपल्या कीर्तनातून अनेक महत्त्वपूर्ण सामाजिक संदेश दिले. त्यांनी विवाह सोहळ्यातील अनावश्यक खर्चाला आळा घालण्याचे आणि हुंडा प्रथेला तीव्र विरोध करण्याचे आवाहन केले. मुलीच्या लग्नात अवाजवी खर्च करण्याऐवजी तीच रक्कम तिच्या नावे बँकेत गुंतवल्यास तिच्या भावी आयुष्यासाठी ते अधिक उपयुक्त ठरेल असे मत त्यांनी मांडले. यासोबतच सासू-सुनेच्या नात्यात सलोखा राखण्याचा आणि लोक काय म्हणतील या भीतीने न जगता आपले कार्य प्रामाणिकपणे करत राहण्याचा मोलाचा सल्ला काळे महाराजांनी दिला. तरुणांना प्रेरणा देताना काळे महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या तेजस्वी जीवनकार्याचे दाखले दिले. त्यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांनी 19 फेब्रुवारी 1630 रोजी जन्म घेऊन वयाच्या अवघ्या 50व्या वर्षी एका सार्वभौम मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली, तर दुसरीकडे छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या केवळ 32 वर्षांच्या आयुष्यात 120 लढाया जिंकण्याचा पराक्रम गाजवला. यातून आयुष्य किती जगलात यापेक्षा ते कसे जगलात हे अधिक महत्त्वाचे आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. शिवाजी या नावाचा शिका, वाचा आणि जिंका असा अर्थ उलगडून सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. तरुणांनी पुष्पासारख्या चित्रपटांचे अनुकरण करण्याऐवजी छावासारखे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील प्रेरणादायी चित्रपट पाहावेत असे आवाहनही महाराजांनी केले. अखंड हरिनाम सप्ताहाचे महत्त्व विशद करताना काळे महाराज म्हणाले की वारकरी संप्रदायात कोणत्याही प्रकारचा जातीभेद मानला जात नाही. सप्ताहात 7 दिवस कीर्तन, भजन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यातील काल्याचे कीर्तन हे सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी दुपारी होते आणि यात भगवान श्रीकृष्णाच्या लीलांचे वर्णन केले जाते असे त्यांनी सांगितले. कीर्तनाच्या उत्तरार्धात कल्याण महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या शौर्यावर आधारित पोवाडा सादर करून वातावरणात नवचैतन्य निर्माण केले. त्यांच्या पहाडी आवाजातील पोवाड्याने उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः शहारे आले. या सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी पानोडी गावातील भजनी मंडळ, संयोजक, ग्रामस्थ आणि तरुण कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. सप्ताहाच्या काल्याच्या दिवशी संपूर्ण गावातून फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि भजनांच्या गजरात दिंडी काढण्यात आली. विशेष म्हणजे कार्यक्रमाप्रसंगी पावसाने हजेरी लावल्याने उपस्थितांनी याला वरुणा आजाचा आशीर्वाद मानून आनंद व्यक्त केला. महाप्रसादाच्या वेळी सरदार शिवराव भवानराव थोरात विद्यालयाच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी प्रसाद वाटपाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. या संपूर्ण सप्ताहामुळे पानोडी आणि पंचक्रोशीतील वातावरण भक्तिमय आणि चैतन्यमय झाले होते. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजार भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.